तू आज पदभार सांभाळत आहात, काय भावना आहे? युवांना काय मेसेज द्याल? नियुक्ती झालेली आहे आपली, युवकांना काय मेसेज द्याल? कारण युवकांच्या पण मनात हे झालंय की चेतन भाऊ जर बनू शकता तर आम्ही पण बनू शकू बा फ्युचर मध्ये. सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब व आमचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या जिल्ह्याचे नागपूर ग्रामीण रामटेकचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत साहेब, आणखी संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज जी नियुक्ती माझी झालेली आहे जिल्ह्यावर युवा मोर्चा म्हणून जिल्हा अध्यक्ष पदावर, खरं तर ह्या नियुक्तीचं श्रेय अगर मी कोणाला देणार जाईल, मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना याचं श्रेय देणार. युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहे, जे पदाधिकारी आहे, आणखी आपण बघतोय इथे जे माझ्या मित्रमंडळांनी जे माझी इथे जंगी स्वागत केलेलं आहे त्याच्याबद्दल मी यांचा आभारी आहे. आणखी ह्या नियुक्तीचं सगळं श्रेय मी माझ्या मित्रांना देणार आहे. की जसं मोदीजी म्हणतात की येणारा युग हा युवकांचा आहे, येणाऱ्या काळात 100% हा युवक पुढे अग्रेसर राहील. आणखी जे जे शासनाने आमच्या केंद्र शासन असो या राज्य शासन असो त्यांनी जे युवकांसाठी रोजगारांसाठी जे योजना आणलेल्या आहेत, नक्की आम्ही त्यांना घराघरापर्यंत पोहोचवून त्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायला लावू. आणखी एक मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीसोबत युवकांना जोडण्याचा प्रयत्न करू. कार्यकर्त्यांचे, मित्रमंडळींचे सगळ्यांचे शुभेच्छाचे फोन सकाळपासून दुपारपासून प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सुरू आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा